मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण आलो आहे भाईंदर पश्चिम येथे सुभाषचंद्र बोस मैदानाजवळ। आज इथे अमृत डोंगरे जे गटई चर्मकार स्टॉल धारक आहेत ते आमरण उपोषणाला बसले। तर जाणून घेऊया काय कारण आहे त्याच्या मागचं आणि काय झालं आहे। तर माझं नाव अमृत डोंगरे आहे। मी 25 ऑगस्टपासून इथे बेमुदत अन्न पाणी त्याग उपोषणाला बसलेलो आहे। त्याचा विषय असा आहे की आमचे जे भाईंदर पोलीस स्टेशनचे सिनियर PI जितेंद्र कांबळे, फर्स्ट PI आणि सेकंड PI महेंद्र निंबाळकर यांच्या त्रासला मी एवढं कंटाळून गेलो। आज 24-25 महिन्यापूर्वीचा वाद होता माझ्या मुलाचा, आकाश अमृत डोंगरेचा। तर भाजपाची नगरसेविका नैना म्हात्रे, तिचा मुलगा भूपेन म्हात्रे, त्या मुलाचे साथीदार राजू सुभाष सोनी यांच्या छळाला मी इतका कंटाळलो की केव्हाही हे हल्ले करतात माझ्या परिवारावरती, कुटुंबावरती, माझ्या मुलावरती सतत। आणि पोलीस स्टेशनला जायचं तर मला फक्त इन्सिस्ट करून मिळते। मी त्यांना सांगत असतो की साहेब, हा जातीवाचक प्रकार आहे। पहिल्या वेळेलाही झालेला 4/1/25ला वाद, मी तेव्हा ॲट्रॉसिटीची FIRची मागणी केली होती। त्यावेळेला रात्री बुद्धव ते लोंढे हे ठाणे अंमलदार होते, तरी मला FIR प्रत मिळाली नाही। मी रिक्वेस्ट केली दुसऱ्या दिवशी सिनियर साहेबांशी, तर ते उलट मलाच बोलले माझ्या मुलाला, तुम्ही खोटं बोलताय, 112ला फोन केला नव्हता आणि 112 गेली होती। 112 तिथे गेलेले असताना कोणीच दिसलं नाही। तर म्हटलं आम्ही वाट बघितली, तो 112 आलीच नाही। तर बोलता यांच्यावरती गुन्हा दाखल करा, बाप बेट्यावरती, हे खोटं बोलतात 112 गेली नाही। तर म्हटलं ठीक आहे सर, तुम्ही गुन्हा दाखल करा, पण 112 तिथे गेली असेल तर आमचा फोन 112ला गेला होता, तर आमच्यावरती गुन्हे दाखल करायला त्यांच्याकडे फिर्यादीचा एक फोटो तरी पाहिजे। 112 आलीच नाही, आमचा फोटो घेतलाच नाही घटनास्थळला, तेव्हापासून हे खोटं प्रकरण चालू आहे। PI बोलले की तुमच्यावर गुन्हे दाखल करा, हे खोटं बोलतात। तेव्हापासून खोटंच ठरवतात आणि वारंवार वाद होते। आणि या वादचा मी पत्रव्यवहार पोलीस प्रशासन, मानवी हक आयोग, अनुसूचित जात जमात आयोग आणि पोलीस प्राधिकरण खारघरला देखील मी टाकलेलं आहे। पण इकडे विरोधी थांबत नाही, इकडे FIR आमच्या विरोधात थांबत नाही, जेणेकरून आम्हाला अशी भीती निर्माण झाली आहे। इकडे आम्ही मारल्या जातो, इकडे FIR होत नाही। माझा कुटुंब बेजार झालेला आहे, त्रस्त झालेला आहे। आणि त्या निमित्ताने मी आज इथे माझा बेमुदत उपोषण ठेवला आहे। तिकडचा निर्णय येत नाही अनुसूचित जात जमातचा, मानवी हक आयोगाची निर्णयाची प्रत आम्हाला अजून मिळालेली नाही आहे। त्यांनी शेवटचा डिसिजन अनुसूचित जात जमात आयोगाला म्हणून फुटप केलेलं आहे मानवी हक आयोगाने। पण इकडे विरोधी थांबत नाही, इकडे FIR भेटत नाही ना, आम्हालाच खोटं ठरवून आमच्यावरतीच खोटे FIR होतात। आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत अनंता बुधाजी गायकवाड इथले आमचे भाईंदर वेस्टचे पोलीस ठाण्याचे API यांनी 20 पानाचा खोटा तपास केलेला आहे। आणि त्या तपासाच्या विरोधात भाईंदर पोलीस स्टेशनच्या विरोधात आणि मी इथल्या पोलीस आयुक्तांना देखील या उपोषणाचं पत्र दिलं आणि सर्वांना मी देखील आपली व्यथा मांडलेली आहे। आणि महानगरपालिकाचे वार्ड ऑफिसर आहे दीपाली पवार मॅडम, यांनी देखील परवानगी, मंडप परवानगीसाठी त्यांच्या मार्फत पत्र फुटप केला होता, ते मी दिला होता भाईंदर पोलीस स्टेशनला, पण यांनी माझी परवानगी नाकारली। म्हणून मला आज उन्हात पावसात बसून इथे बेमुदत उपोषण करावं लागलं। परवा रात्री 25 तारखेला पाऊस येत होता, मी झोपीत होतो, गोड झोपीत, तर काही लोकांनी माझ्या अंगावरती प्लास्टिक झाकला। नंतर पाऊस गेल्यानंतर मी ते हटवला। काल रात्री इथे सापाचा पिल्लू निघालेला, ते आम्ही सर्वांनी बघितला। हिम्मत भुयर म्हणून होते, त्यांनीच प्रथम बघितलं ते बाबा की तिथे सापाचं पिल्लू आहे का, तर त्याला आम्ही मारलं नाही, सोडून दिलं, साईडला केलं। म्हणून मला असं वाटते माझी मंडप परवानगी नाकारल्यामुळे मला या बेमुदत उपोषणाला याला देखील मला पोलिसांची छळवणूक झालेली आहे असं दिसून येते। म्हणजे न्याय व्यवस्था इथे दलित चर्मकारांसाठी नाहीच आहे।
याचा मला आज 22-24 महिन्यापासून इतका मोठा अभ्यास झाला आहे. आणि रोज मी चपला घासतो, पण कधी माझ्यासोबत हे खरं वागले नाही की खरं बोलले नाही. फक्त जा करू बघू आणि यांची द्यायची. पण मोठी कारवाई यांनी केलेली नाही आहे. राजू सुभाष सोनी, त्याचा परिवार, त्याचं कुटुंब, त्याचे 2 भाडोत्री आणि इतर साथीदार 28 तारखेला गेल्या महिन्यात माझ्या मुलाला एवढी मोठी मारहाण झालेली आहे. त्याचं KM हॉस्पिटलला इलाज चालू आहे. त्याला डॉक्टरांनी ऑपरेशनचं देखील सांगितलेलं आहे. आज माझ्या मुलाच्या पायाला एवढे वेदना होत आहे, ते फक्त मी एक वडील आहे, मी समजू शकतो. आणि मला हे बेमुदत उपोषण करायला मला किती संकटाचा सामना करावा लागते. आज डॉक्टर मला काल पण तपासायला आलेले, थोडं शुगर कमी झालं होतं. आज BP लो झालेलं आहे. रात्री 3 वाजता माझ्या अचानक छातीत दुखत होतं, मी झोपू शकलो नाही. मग ते सकाळी 6 वाजेपर्यंत दुखत होतं आणि सकाळी 6 वाजेपर्यंत ते हलका नॉर्मल झाला. तर आता मी थोडं फ्रेश आहे. आता माझी पत्नी आली, त्यांनी मला आंघोळीला पाणी वगैरे दिलं. मी आंघोळ करून आत्ता बसलो. आणि माझी व्यथा पोलीस आयुक्त आपले वसई विरार मीरा भाईंदरचे यांच्यामार्फत आणि DYSP राहुल चव्हाण यांच्यामार्फत माझी दखल घ्यायला पाहिजे. भाईंदर पश्चिमच्या पोलीस स्टेशन आणि इथले सिनियर PI जितेंद्र कांबळे आणि इथले कर्मचाऱ्यांवरती मुळातच माझा विश्वास राहिलेला नाही आहे. एवढेच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आणि राजू सुभाष सोनी आणि त्याचे वडील सुभाष सोनी आणि त्यांचे भाडोत्री आणि त्यांचा सहकारी मित्र आणि भूपेन गजानन म्हात्रे यांच्यामुळे येणाऱ्या काळात माझ्या परिवारावरती भला मोठं संकट येईल. एखाद्या जीव देखील जाईल, ही शक्यता नाकारता येत नाही. म्हणून मी त्रस्त आहे. तो राजू सुभाष सोनी बिंदास उभा राहून माझ्या मुलाला शिव्या देतो. इलाका भी मेरा है, सरकार भी मेरा है, नगर सेवक भी मेरा है. तेरे से क्या करता है मैं देख लूंगा. राजू सोनी कोण आहे? राजू सुभाष सोनी हा भूपेन गजानन म्हात्रेचा सहकारी मित्र आहे. आणि ते त्यांनाच घेऊन माझं कुटुंबात छळवणूक करत आहे. त्याला पाठी पुढे करून इलाका भी हमारा और भूपेन मात्र का साथ है तर ज्या प्रकारे यांच्यावर जे हमले झाले आहेत, जे यांची FIR घेतली नाही, हे पोलीस प्रशासन काय करते? FIR घेऊ शकत नाही. हे यांना कोणाला अधिकार दिला जे FIR पण नाही घेत आहे आणि कोणाची भीती आहे पोलीस प्रशासनाला, याची दखल घेण्यात यावी. हे अमृत डोंगरे जे आहे यांना न्याय मिळवण्यात यावा. आमच्या YouTube चॅनलद्वारे ही पोलीस प्रशासनाला विनंती आहे. आणि असंच अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, फॉलो नक्की करा, लाईक करा आणि